भीमाशंकर ज्योतिर्लिंग कथा. हॅलो, नमस्कार. कसा आहेत तुम्ही? तर स्वागत आहे तुम्हाला मना या 12 ज्योतिर्लिंगसनी सिरीजमा. तर 12 ज्योतिर्लिंगसनी सिरीज करानं एकच कारण आहे, कारण आपण भलता व्हिडिओ बघतो दुसरा पण आपले 12 ज्योतिर्लिंगाचं नाव माहिती आहे, म्हणजे आपण महादेव करतोच, पण आपले 12 ज्योतिर्लिंग महत्त्वानं आहेत त्यासनं काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे मी सहज मराठीमा बी करू शकत होतो, पण मला मराठीमा नाही करणे हाय सिरीज, तर मी आयराणीमाच करावे. मग मना जायला 5 ज्योतिर्लिंग. आता ह्या 6वं ज्योतिर्लिंग आहे. 6वं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यांनी कथा अशी आहे, कथाना पहिले हाई महाराष्ट्रामा आहे आणि पुण्याजवळ एकदम मस्त सुंदर असं ज्योतिर्लिंग आहे आणि एकदम दगडी काम आहे ते ज्योतिर्लिंग. तर त्यांनी कथा अशी की भीमासूर नावना राक्षस होता. तो होता कुंभकर्णना पुत्र, रावणना भाऊ कुंभकर्णना पुत्र हा भीमासूर होता. तर भीमासूरने बदला लेवाना होता की कुंभकर्णले रामने मारेल होतं, त्यामुळे त्याला बदला लेवाना होता. त्यामुळे त्यांनी हजार वर्षापर्यंत तपस्या करी ब्रह्मने. मग ब्रह्मने त्याला वर देवानंतर मग तो अख्खा सृष्टीवर राज करायला लागला, म्हणजे जडे जाय तडे विनाश करे. मग असं करता करता तो नाही भीमाशंकर जडे हे पुण्याले त्या ठिकाणी उन्हात तटेना राजा हाऊ शिवना भक्त होता. तर शिवनी आराधना करांता ते दगीसने त्याले संतापुना. मग त्यांनी सगळं उद्ध्वस्त करानं प्रयत्न करा, तरी बी राजा पूजामाच मग्न होता. मग ते दखीसनी तो शिवलिंगले तोडाना प्रयत्न करायला लागले. तर तठे शिवलिंग माहीनच एक मोठी ज्योत प्रकट होईनी आणि त्या भीमासूरना वध करी दिना. तर आजूबाजूना लोके आणि त्या राजाने दखत महादेवले दखानंतर त्यासने असं सांग की बुवा तुम्ही आटेच नाव रूपले जावा आणि आटेच तुम्ही आमने रक्षा करान करता प्रकट होई जावा. मग तटेच त्या महादेव स्थापन होई घ्यात आणि त्या महादेवचं नाव मग भीमाशंकर महादेव असं पडेले आणि त्या ज्योतिर्लिंगले भीमाशंकर ज्योतिर्लिंग असं म्हणतंस. तर हाय होती त्या मागणी कथा. तर भीमाशंकर काही जास्त दूर नाही आहे, खानदेशनं जवळच आहे. तर तुम्ही जावायला पाहिजे. आपल्यापैकी निम्मे लोक तर जेल होतील, त्याबद्दल काही सांगणं नाही, पण प्लीज मला 12 ज्योतिर्लिंगसनी सिरीजले तुम्ही जरूर सपोर्ट करा. दुसरं काहीच सांगणं नाही. चला तर मग भेटू 7वा ज्योतिर्लिंग.